हॅलो, येतो आवाज? हॅलो, आवाज येतोय? हो सर. ओके, ठीक आहे. आज लास्ट लेक्चरला आपण थोडेसे प्रॉब्लेम बघितले होते. या लेक्चरला आपण थोडासा थेरोटिकल पोर्शन बघू आणि नेक्स्ट लेक्चरला आपण परत प्रॉब्लेम वर जाऊ. ठीक आहे. तर आज आपण जाणार आहे सेकंडरी रिलीज इम्प्लिमेंटवर. सेकंडरी रिलीज इम्प्लिमेंट मध्ये आपण हॅरोज बघितले होते. हॅरोज आर द सेकंडरी रिलीज इम्प्लिमेंट्स. त्यानंतर हॅरोचे टाइप्स, डिस्क हॅरो, त्यानंतर ऑफसेट डिस्क हॅरो, टेंडम डिस्क हॅरो, त्यामध्ये सिंगल ऍक्शन, डबल ऍक्शन, त्यानंतर ट्रायंग्युलर हॅरो, स्प्रिंग टूथ, स्पाइक टूथ, पटेला हॅरो, ऍक्ने हॅरो, ब्लेड हॅरो, बकार हॅरो, झिगझॅग हॅरो. So these are the different types of the arrows. So today we will going to discuss regarding cultivator. So it is also a secondary intelligence. So I will share one screen regarding that. Screen is visible? Yes sir. Okay. So what do you mean by cultivator? Cultivator is a secondary intelligence implement which is used for pulverization of soil, smoothing of soil, and it is used for shallow tillage operations. Okay. पल्वरायझेशन करणे, सॉइल क्लॉड स्प्रेक करणे, त्यानंतर सॉइल स्मूथनिंग करणे. दीज आर द फंक्शन ऑफ द कल्टिवेटर्स. ओके. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ पॉवर अवेलेबल फ्रॉम द इम्प्लिमेंट, कल्टिवेटर कॅन बी क्लासिफाईड एज ट्रॅक्टर ड्रॉन अँड ॲनिमल ड्रॉन. म्हणजे कल्टिवेटरचे दोन प्रकार येतात, ट्रॅक्टर ड्रॉन, ॲनिमल ड्रॉन. कल्टिवेटर कशा पद्धतीचं आहे तुम्ही बघितलेलं असेल. प्लस आय विल शो यू वन अनदर इमेज ऑफ द कल्टिवेटर. It can also be used if the soil is smooth. You can directly use the cultivator. जर soil smooth असेल तर तुम्ही डायरेक्टली कल्टिवेटर यूज करू शकता. आणि जर सॉइल हार्ड असेल तर तुम्हाला पहिले एमबीपी यूज करावं लागेल, नंतर कल्टिवेटर यूज करावं लागेल. ओके. डिपेंड ऑन द सॉइल स्ट्रक्चर. काही ठिकाणी एमबीपी यूज करतात, त्यानंतर कल्टिवेटर यूज करतात. काही ठिकाणी डायरेक्ट कल्टिवेटर यूज करतात. कारण सॉइल जर स्मूथ असेल तर एमबीपी करण्याची गरज नाही तुम्हाला. Okay, so it is a secondary tillage implement. It is not a primary tillage implement. So my network is almost slow, so it get rather times to display you the image. So you have already seen this cultivator. So I will show you some images regarding that. कल्टिवेटर सर्वांनी बघितलेलंच असेल. इमेज तुमच्या समोर आहे, दिसते. There is some network. So this is the image of the cultivator. Okay. Image दिसते सर्वांना? Clear, visible आहे? Yes sir. Yes sir. ओके. त्याचं स्ट्रक्चर सेमच राहणार आहे. याच्यामध्ये फ्रेम हा बेसिक स्ट्रक्चर सेम असणार आहे, फ्रेम. ओके. त्यानंतर हा तुमचा हिच पॉइंट आहे. दिस इज अ हिच पॉइंट. या पॉइंटला ट्रॅक्टरची अप्पर लिंक अटॅच केली जाते. ओके. आणि हे जे दोन पोझिशन तुम्हाला दिसतात, रॉड दिसतात असे 8 रॉड, त्याला ट्रॅक्टरची लोअर लिंक अटॅच केले जातात. दोन म्हणजे ट्रॅक्टरला 3 लिंक असतात. अप्पर लिंक इथे अटॅच केले जाते, 2 लोअर लिंक इथेच अटॅच केले जातात. अशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट माउंट केलं जाते. ते आपण लोअर पण करू शकतो. So this is a etching, then frame,
त्यानंतर हा जो कर्व पोर्शन तुम्हाला दिसतो इट इज कॉल्ड एज टाईन, TYNE टाईन. ओके, टाईन. आणि हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतो इट इज कॉल्ड एज शेअर, सॉरी शॉवेल. इट्स कॉल्ड एज शॉवेल. So it is called as shovel. त्याला आपण शॉवेल म्हणतो. जसं MB प्लम मध्ये शेअर असतो तसं याच्यामध्ये शॉवेल असतो. लक्षात तुमच्या MB प्लम मध्ये शेअर आणि कल्टिवेटर मध्ये शॉवेल. So there are different types of shovel. We will go ahead it forward later on. So this shovel is attached to this tine. The tine म्हणतात. The bend portion तुम्हाला दिसतो called as tine. This is called as tine. The bend portion याला tine म्हणतात. So shovel is attached to the tine with the help of nut and bolts. So it can be replaced when it is worn out. Okay, the shovel penetrates into the soil and pulverizes the clots. जे clots असतात त्याला pulverization किंवा तुमची soil जर खूप smooth असेल तेव्हा त्याचा use केला जातो. Depend on the soil structure. जर soil खूप hard असेल तर MB use केला जातो आणि cultivator use केला जाते. जर soil smooth असेल तर MB use करण्याची गरज नाही, तुम्ही directly cultivator use करू शकता. This is cultivator. So let us go with types of cultivator. A cultivator may be classified into tractor drawn and animal drawn. So animal drawn means it can be hitched with the help of bullocks, camels, horse, and tractor drawn it can be hitched with the help of tractor. Okay. The tractor drawn cultivator may be classified into trail type, mounted type. Trail type म्हणजे काय, जे फक्त ओढल्या जातात, ज्याला व्हील अटॅच केलं असते. माउंटेड म्हणजे ज्याला तुम्ही व्हील अटॅच नसते, ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही त्याला माउंट करून न्यू दुसरीकडे ट्रॅव्हल करू शकता. ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे इट इज अ ट्रेलर टाइप. ट्रेलिंग करणे म्हणजे ओढणे नसतं. तर ट्रेल टाइप कल्टिवेटर and mounted type cultivator. So trail type cultivator consisting of main frame which carries a number of cross member to which tines are fitted. This is a frame. This is a tine. Tine are fitted. Cross member to which tine are fitted. The tines are fitted to this cross member. Frame ला इथे tines fit केलेले आहेत nut and bolt च्या side. At the forward end of the cultivator there is a hitch arrangement for hitching purpose. Hitch arrangement for hitching purpose. A pair of wheels are provided in the cultivator. आता याच्यामध्ये पेअर ऑफ व्हील दिलेली असते आणि याच्यामध्ये टाकू शकतो ट्रेलर टाइप. सो ट्रेलर टाइप कल्टिवेटर मध्ये व्हील दिलेलं असतं, जनरली जास्त कोणी ते यूज करत नाही. सो इट हॅज अ वन व्हील अटॅचमेंट. आता व्हील वाला याच्यामध्ये शक्यतो कोणी यूज करत नाही. आता तसे दोन व्हील्स ट्रान्सपोर्टेशन साठी दिलेले असतात, हे असे व्हील्स असं तुम्ही कन्सिडर करा. The height of each is adjustable so the main frame remains horizontal over the range of depth of setting. The tine in each row are spaced widely to allow the free space of the soil and trash around them. The tine मधलं spacing adjustable पण आहे आणि free space आहे. The tines in subsequent row are staggered so that the implement can cover the entire width. टाईन जे आहेत हे स्प्रेड झालेले आहेत, ओव्हरऑल विड्थ इम्प्लिमेंटचे तुमचे कव्हर होऊन जातात. The depth of working is set roughly by adjusting the tine in their clamps and the final depth control by the screw lever. त्यानंतर usually tines are damaged due to turning the implement at the headland without lifting it. जर तुम्ही याला डायरेक्ट लिफ्ट न करता टर्न केलं तर ते टाइन्स ब्रेक होऊ शकतात. एवढं त्याच्याबद्दल आहे. दुसरं आहे माउंटेड टाइप. सो माउंटेड टाइप कल्टिवेटर. This is a mounted type cultivator diagram तुमच्या समोर आहे. This is a hitch point. This is a main frame.
Tractor fitted with hydraulic lift operated the mounted type cultivator. A rectangular frame of angle iron is mounted on 3-point hydraulic link of the tractor. इथे 2 पॉइंट अटॅच होतील आणि इथे 1 पॉइंट अटॅच होईल. ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकची जे हायड्रोलिक सिस्टमला अटॅच असतात. क्रॉस मेंबर कॅरीज अ ट्राइन इन विच टू स्ट्रॅटेज. ही एक लाईन झाली टाईनची आणि बॅकवर्ड दुसरी लाईन झाली. या 2 लाईन मध्ये तुमचे टाईन्स अटॅच केलेले असतात. फॉर ऍक्च्युअल कटिंग द सॉइल डिफरंट टाइप्स ऑफ शॉवेल अँड स्वीप आर यूज. डिफरंट टाइप्स ऑफ शॉवेल यूज केले जातात. आता हे जे शॉवेल आहे, शॉवेल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा जो पोर्शन आहे इज कॉल्ड एज शॉवेल. याला आपण शॉवेल म्हणू, याला पण शॉवेल म्हणू शकतो. त्यानंतर याला पण आपण शॉवेल म्हणू शकतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज शॉवेल. So this is the shovel. This is also called a shovel. Okay. For actual cutting the soil, different type of shovel and sweep are used. Different shovel and sweep use केले जातात. Few shovel and sweeps are. हा जो तुम्हाला दिसतो याला म्हणतात सिंगल पॉइंट शॉवेल. हा एक नंबर इथे अटॅच केलेले असतात सिंगल पॉइंट शॉवेल. हा जो म्हणतात डबल पॉइंट शॉवेल किंवा रियुजेबल शॉवेल. हा पोर्शन खराब झाला त्याला पलटी मारायची, हा पोर्शन खाली घ्यायचा, स्क्रू नट बोल्ट फिट करायचा. डबल पॉइंट शॉवेल किंवा रिव्हर्सिबल शॉवेल. त्यानंतर हा जो आहे हा स्पियर टाइप शॉवेल. स्पियर टाइप त्याला काय म्हणतात स्पियर. शेप इज लाईक स्पियर. देन दिस इज अ स्वीप टाइप शॉवेल. स्वीप जो आहे याचा शेप स्वीप सारखा आहे. स्वीप टाइप शॉवेल. त्यानंतर हाफ स्वीप. हाफ स्वीप म्हणजे याचा अर्धा केला, हाफ पोर्शन जर याचा केला, हाफ पोर्शन जर केला, इट इज हाफ स्वीप. हाफ स्वीप. देन फोर ओव्हर म्हणजे अशा टाइपचे. हे तुमचे कशाचे प्रकार झाले. These are the types of shovels which are attached to the cultivators. So depending on the type of soil and crop, shovel are choose for use on the cultivators. Usually tractor drawn cultivator are 2 types. Tractor drawn cultivators is classified into cultivator with spring loaded tine and cultivator with rigid tines. आता हा जो कल्टिवेटर आहे याला स्प्रिंग अटॅच केलेले, या कल्टिवेटरला स्प्रिंग अटॅच केलेले नाही. स्प्रिंग लोडेड टाइन्स, रिजिड टाइन्स. जिथे स्टोन स्टम्पी सॉइल असेल अशा ठिकाणी तुमचे टाइन्स ब्रेक नाही झाले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला स्प्रिंग लोडेड चा यूज केला जातो. आणि जिथे सॉइल स्मूथ असेल स्प्रिंगची गरज नाही. टाइन हिंज टू द फ्रेम. हिंज म्हणजे नट अँड बोल्टच्या साहाय्याने त्याला अटॅच. टाइन हिंज टू द फ्रेम and loaded with spring so that it can swing back when the obstacle is encountered. याच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल आला असेल तर swing backward is called as spring loaded tine. Each of the tine of this cultivator is provided with 2 heavy coil spring pre-tension to ensure the minimum movement except when obstacle is encountered. The spring operate when the point strike the root large stone by allowing the tine to ride over the obstruction, thus preventing the damage. आता सिंपल आहे. स्प्रिंग मुळे तो टाईन वर उचलला जातो तर काही ऑब्स्टॅकल आला असेल तर, आणि तुमची स्टोनी स्टम्पी सॉइल जर असेल त्यामुळे तुमचा टाईन ब्रेक होत नाही. ऑन पासिंग ओव्हर द ऑब्स्ट्रक्शन द टाइन्स आर ऑटोमॅटिकली रिसेट वर्क्स कंटिन्यूअस विदाउट इंटरप्शन. द टाइन आर मेड अप ऑफ हाय कार्बन स्टील and held in proper alignment of the frame members. The tine of the cultivator is particularly recommended for the soil which are embedded with stone and stumps. A pair of gauge wheel is provided on the cultivator for controlling the depth of the operation. The cultivator may be fitted with 7, 9, 11, 30 times or more depending on the requirement. Simple working आहे, हे सांगण्याची याच्यामध्ये जास्त गरज नाही. नंतर कल्टिवेटर विथ रिजिड टाइन्स, याच्यामध्ये स्प्रिंग अटॅच केले नसतात.
Rigid tine of the cultivator are those which do not deflect during the back in the field. The tine are bolted between the angle braces, fastened and main bars by sturdy clamps and bolts. The spacing of the tines are changed simply by slacking the bolts and sliding the braces. याचं स्पेसिंग तुम्ही सरकू पण शकता, ऍडजस्ट पण करू शकता. क्लॅम्प अँड पोल्स इथे लावलेले असतात, त्याला तुम्ही ओपन केलं तर त्याची spacing can be adjusted. Since rigid tines are mounted on the front and rear of the bars, the spacing between the tine can be easily adjusted without getting the tines choked with stubble of the previous crop. A pair of gauge wheel is used for controlling the depth. Next जो type आहे तो आहे duck foot type cultivator. Duck foot type cultivator म्हणजे कोणता? तर हा जो duck foot type cultivator हा जो कल्टिवेटर तुम्हाला दिसतोय, जे इमेजेस तुम्हाला दिसते त्याला म्हणतात डक फूट टाईप. डक म्हणजे बदक, बदकाचे जसे पाय असतात तशा पद्धतीचा डक फूट टाईप कल्टिवेटर. डक फूट टाईप कल्टिवेटर. ओके. इट इज अ टाइप ऑफ रिजिड कल्टिवेटर. याच्यामध्ये स्प्रिंग नसतो म्हणून याला रिजिड म्हटलेलं आहे. विच इज यूज फॉर शॅलो ब्लोईंग, डिस्ट्रक्शन ऑफ वीड्स अँड रिटेन्शन ऑफ मॉइस्चर. It consisting of steel frame, rigid tines to which sweep are attached. आता हा जो स्वीप आहे, हा स्वीप असा अटॅच केलेला, हा स्वीप अटॅच केलेला असतो, हा त्याला डक फूट म्हटलेलं आहे. स्वीप आर अटॅच. The implement is attached to the tractor with 3-point hitch system and controlled by hydraulic system. The sweep are fabricated from high carbon steel. आता जी सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो पार्ट येतो तो हाय कार्बन स्टीलचा बनलेला असतो, कारण त्याला हाय स्ट्रेंथ लागते. त्याच्यावर प्रेशर, स्ट्रेसेस, लोड जास्त प्रमाणात येतात, म्हणून तोही पार्ट सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल. जो शेअर असो, मोल्ड बोर्ड असो, शॉवेल असो, इट इज मेड अप ऑफ हाय कार्बन स्टील. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर नंबर ऑफ स्वीप्स कॅन बी रिड्यूस अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. युजली कल्टिवेटर इज अबाउट 225 centimeter long, 60 centimeter wide with 7 sweeps. So this is about duck foot cultivator. त्याला आपण काय म्हणू, डक फूट कल्टिवेटर. सो दिस इज अ स्वीप. हा जो स्वीप टाइप शॉवेल आहे, हा त्याला अटॅच केला जातो. इट्स नेम इज डक फूट टाइप कल्टिवेटर. ओके. त्यानंतर एनिमल ड्रॉन कल्टिवेटर. डिपेंडिंग ऑन द लोकल कंडिशन, सॉइल अँड क्लायमेट, डिफरंट टाइप्स ऑफ कल्टिवेटर हॅव डिझाईन अँड आर बिंग यूज एक्सटेन्शिव्हली थ्रू द कंट्री. काही यूज केला जात नाही. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो 3-10 कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट. आता कल्टिवेटर वर काय करायचं, सीडिंग अटॅच करायचं, त्याला म्हणतात कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट. आता हा पोर्शन मी तुमचं जेव्हा आपलं सीड ड्रिल होईल ना तेव्हा मी घेईन, त्याच्या आधी तुमच्या लक्षात येणार. हा लक्षात, कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट. ओके. सो दिस इज अ सिंपल पोर्शन. वाटल्यास तुम्हाला त्याची इमेज मी दाखवतो. Cultivator with seeding attachment. Okay. So this is a cultivator with seeding attachment. Okay. हे तुम्हाला कल्टिवेटर दिसेल ना, याच्यावर सीड ड्रिल अटॅच केलेलं. कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट दिसतंय. हे कल्टिवेटर तुम्हाला दिसतंय, याच्यावर सीड ड्रिल अटॅच, कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट. ओके. सो आपण त्याच्यावर नंतर जाऊ कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट वर. किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्याचे पार्ट्स लक्षात घ्या. फ्रेम, सीडिंग अटॅचमेंट, शॉवेल, टाइन, हँडल, बीम. फ्रेम इज मेड अप ऑफ स्टील, usually 40 by 10 mm, where a vertical hitch or clevis arrangement with the help of which animal of varying sizes can be hitched to the cultivator. Then seeding attachment. सीडिंग अटॅचमेंट मध्ये एक सीड बॉक्स असतो, त्याला फनेल असते, सीड मेट्रिंग मेकॅनिझम असते. हे तुम्हाला डिटेल नंतर सांगेल. टाइन इज मेड अप ऑफ माइल्ड स्टील,
flat having carbon content ranges from 0.50 to 0.25%. Flat top usually 40 by 4 mm size is used for the tank. Then shovel. Shovel is usually reversible type. The width of the shovel varies between 50 to 75 mm and it is made up of steel having carbon content ranging from 0.5 to 0.6%. The thickness of the shovel ranging from 3.1 to 4.50 mm. And the cutting angle ranges from 50 to 20 degree. The shovel are fixed to routine with the help of nut and bolts. Then beam. It is made up of hardwood. आता हार्डवुडचा बनलेला आहे किंवा हा आता आयरनचा बनलेला असतो बीम, माइल्ड स्टीलचा पण बनलेला असतो. ज्या ठिकाणी एनिमल ड्रॉ नसेल त्या ठिकाणी वूडचा पण बनलेला असतो. हँडल हँडल इज मेड अप ऑफ माइल्ड स्टील फ्लॅट. द हँडल इज बोल्टेड टू द फ्रेम विथ ब्रेसेस. हे सिंपल अरेंजमेंट आहे. ठीक आहे. ह्याच्यावर एक हे बसून ठेवायचं, फक्त सेटिंग अरेंजमेंट बसून ठेवायची कल्टिवेटर. ओके, आलं लक्षात तुमच्या? कल्टिवेटर विथ सेटिंग अटॅचमेंट. So this is the 3 types of the cultivators. Cultivator with spring loaded tank, cultivator with rigid tank, and duct-fed cultivators. And cultivator with seed attachment. त्यानंतर क्लासिफिकेशन मध्ये ट्रेलर टाइप कल्टिवेटर, माउंटेड टाइप कल्टिवेटर, त्यानंतर हे शॉवेलचे टाइप्स. त्याच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम आहे, पण प्रिव्हियस प्रॉब्लेम जर आपण घेतले तरच त्या प्रॉब्लेम रिलेटेड फॉर्म्युले ज्याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला येतील, त्याशिवाय तुम्हाला येणार नाही. म्हणून प्रॉब्लेम जे आहे प्रॉब्लेम आपण नंतर कंडक्ट करू. नेक्स्ट लेक्चरला आपण TFC EFC चे प्रॉब्लेम घेऊ आणि ते घेतल्यानंतर मग आपण या प्रॉब्लेम वर जाऊ. ठीक आहे. याच्यापैकी 2च प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे. 2 प्रॉब्लेम मॅक्झिमम एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहे. ठीक आहे. तर कल्टिवेटरचा एक सिंपल थेरॉटिकल पोर्शन आहे. हाच पोर्शन तुमचा प्रॅक्टिकल मध्ये पण आहे. हे नोट्स मी तुम्हाला आपल्या गुगल क्लासवर शेअर करतो. त्याशी रिलेटेड एक तुम्हाला प्रॅक्टिकल पण देतो. सो ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, आलं लक्षात? तर हे तुमचं प्रॅक्टिकलचा एक भाग आहे. स्टडी ऑफ कन्स्ट्रक्शनल डिटेल वर्किंग ऑफ कल्टिवेटर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही नोट्स, पूर्ण नोट्स मी तुम्हाला टाकून देतो याच्यामध्ये. ही नोट्स पूर्ण त्यामध्ये डिस्क्रिप्शन, दोन्ही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये लिहून टाकायचे. आलं लक्षात तुमच्या? आणि जे नेक्स्ट प्रॅक्टिकल असेल त्याला मी नंबरिंग देईल, त्याप्रमाणे ते लेक्चर आहे. हे दोन्ही तुमचं लेक्चर कंबाईन होईल, प्रॅक्टिकलचं आणि थेअरीचं पण. ओके, तर चालेल. ह्याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे? हॅलो. नो सर. ओके, तर एक काम करा, एक अटेंडन्स घ्या आणि मला ईमेल कर. आणि आपलं लेक्चर आपण आज इथेच थांबू. आता थोडस काम आहे मला, त्यामुळे अटेंडन्स घेतली की मला सांग, मी लेक्चर एंड करतो. घेतली सर. ठीक आहे, चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊ आणि प्रॉब्लेम सगळे संपून टाकू. कल्टिवेटरचा प्रॉब्लेम. ओके, चालेल. ठीक आहे मग. आणि ही गुगल क्लासवर प्रॅक्टिकल मी तुम्हाला फाईल अटॅच करून देतो. ते प्रॅक्टिकल तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ठीक आहे. मी आपलं लेक्चर एंड करतो.